नमस्कार. लीनाज फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला गावरान पद्धतीचं झणझणीत वांग पावट्याचं कालवण कसं करायचं ते दाखवणार आहे. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लीनाज फूड मराठीला सबस्क्राइब करा. व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन आहे ते दाबा आणि हो, बाजूची घंटी पण दाबा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेच पाहता येईल. वांग पावट्याचं कालवण करण्यासाठी लागणारं साहित्य आहे. एक मध्यम आकाराचं वांग घेतलेलं आहे. अर्धी वाटी ताजे ओले पावटे घेतलेले आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, चिमूटभर हिंग, लसूण, सुके खोबरे आणि कोथिंबीरचे वाटण, एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला. कालवणासाठी मी मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे आणि 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट. वांग्याचे देठ काढून त्याचे लांबट काप होतील असे चिरून पाण्यात घालूया. कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालूया. वांग पावट्याच्या कालवणाला तेल थोडं जास्त घातलं तर कालवण आणखीनच चविष्ट लागतं. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिंग घालूया. लसूण, खोबरे आणि कोथिंबीरचे वाटण घालूया. वाटण तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया. कांदा लसूण मसाला घालूया. हे कालवण थोडं झणझणीत असलं तर भाकरीसोबत खायला छान वाटतं. कांदा लसूण मसाला भाजलेला आहे. पावटे आणि वांग्याच्या फोडी घालूयात. पावटे आणि वांगी घातल्यानंतर 1 ते 2 मिनिटे तेलामध्ये परतून घेऊया. मसाला करपू नये म्हणून थोडंसं गरम पाणी घालूया आणि हलवून घेऊया. वांगा आणि पावटं तेलामध्ये आणखीन थोडा वेळ परतण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया. 2 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. हलवून घेऊया. वांगा आणि पावटं तेलामध्ये भाजलेल्याचा खमंग वास सुटलेला आहे. याच्यामध्ये 1.5 ग्लास उकळलेले पाणी घालूया. उकळलेले पाणी घातल्यामुळे कालवणाला चव आणि कट सुरेख येईल. चवीनुसार मीठ घालूया. उकळलेले पाणी घातल्यामुळे कालवणाला उकळी पटकन आलेली आहे. कालवण शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवणार असल्यामुळे याचा कट काढून घेऊया. झाकण ठेवल्यानंतर कट निघून जातो म्हणून कट काढून घ्यायचा आहे. कट काढून झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून कालवण 15 मिनिटे शिजवून घेऊया. 15 ते 17 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया. याच्यामध्ये भाजलेले शेंगदाण्याचे बारीक कूट, बाजूला ठेवलेला कट घालूया. हलवून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅसच्या मंद आचेवर याला उकळी आणूया. वांग्याचं देठ शिजलं की कालवण शिजलं आहे असं समजायचं आहे. गावरान पद्धतीचं झणझणीत वांगा आणि पावट्याचं कालवण ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी तयार आहे. वांगा आणि पावट्याचं कालवण खूप छान झालेलं आहे. तुम्ही नक्की करून बघा. मला आशा आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.